नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आयुष्यभर गरिबीचा सामना करावा लागत असेल, घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य असेल, म्हणजेच आपण कितीही कष्ट केले तरी आपली प्रगती होत नाही. काही लोक फार श्रीमंत असतात, तेही कष्ट करतात आणि आपणही कष्ट करत असतो, पण आपल्याला म्हणावी तशी प्रगती होत नाही किंवा म्हणावे तसे चांगले दिवस आपल्याला येत नाहीत. आपल्या कष्टाची चीज होत नाही. आपल्याला आपल्या कष्टाचे फळ मिळत नाही. काही लोक कमी कष्ट करूनही खूप श्रीमंत असतात. तर मग आपल्या बाबतीत असे का होत असेल? यामागे आपल्या मागच्या जन्माची कर्म याला कारणीभूत असतात. त्यामुळे आपण हे असे आयुष्य जगत असतो. तर यातून बाहेर पडण्यासाठी आपण दत्त महाराजांची ही सेवा केली तर नक्कीच आपले चांगले दिवस येतील. आपल्या आयुष्यातही सुख समृद्धी आणि ऐश्वर्य येईल. त्याचबरोबर आपल्या नशिबातही राजयोग येईल. तर आपण दत्त महाराजांची अशी कोणती सेवा करणे आवश्यक आहे, त्यामुळे आपल्या नशिबात राजयोग येईल. तर आपण दत्त महाराजांची ही सेवा कशी करावी, कधी करावी, ही सेवा करत असताना कोणते नियम पाळावेत, याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. प्रत्येकालाच असे वाटत असते की आपले आयुष्य सुख समृद्धीने भरलेले असावे, आपल्याला समाजामध्ये मानसन्मान असावा, आपली आर्थिक प्रगती चांगली असावी असे प्रत्येकाला वाटत असते. पण काहींच्या नशिबात हे सुख नसते, कारण आपल्या मागच्या जन्माचे कर्म हे आपल्याला हे सुख देत नसतात. तर आपल्याही आयुष्यात चांगले दिवस यावेत यासाठी आपण गुरुचरित्रातील हा एक अध्याय नित्य वाचावा. या अध्यायाच्या नित्य वाचनाने आपल्याही आयुष्यामध्ये ऐश्वर्यप्राप्ती होऊन राजयोग येईल. एवढा असा हा प्रभावी अध्याय आहे. बरेच जण हा अध्याय नित्यसेवेमध्ये वाचतही असतील आणि त्यांना त्याचा अनुभवही आला असेल. तर मी थोडक्यात तुम्हाला या अध्यायामध्ये काय आहे ते सांगते. दत्त महाराज स्नान संध्या करण्यासाठी नदी तीरावर जात असत. त्या नदीवर एक धोबी कपडे धुण्यासाठी रोज 3 वेळा येत असे. स्नान संध्या झाल्यानंतर दत्त महाराज एका वृक्षाखाली बसत असत. तेव्हा धोबी नदी काठावर येत असे. त्यावेळी त्या धोब्याला दत्त महाराज दिसत असत. तो धोबी दत्त महाराजांना साष्टांग नमस्कार करून आपले काम उरकून जात असे. असे भरपूर दिवस झाल्यानंतर एक दिवस दत्त महाराजांना नदी तीरावर स्नान करण्यासाठी आल्यानंतर तेथे धोबी आलेला असतो. त्यावेळी दत्त महाराज त्याला म्हणतात, तू रोज नदी तीरावर येतोस आणि मला साष्टांग नमस्कार करतोस. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, त्यामुळे तुला काय हवे ते माग. तो धोबी म्हणतो, माझे जे काही चालले आहे ते व्यवस्थित चालले आहे. पण त्याने केलेला मनोभावी नमस्कार हा दत्त महाराजांपर्यंत पोचलेला असतो. दत्त महाराज त्या धोब्याला आशीर्वाद देतात, तुझ्या आयुष्यातील दुःख दरिद्र संपेल, तुझे चांगले दिवस येतील, तुला ऐश्वर्य प्राप्त होईल, असा आशीर्वाद ते त्या धोब्याला देतात. हे ऐकल्यानंतर तो धोबी अजूनच भक्तीने त्यांना नमस्कार करू लागतो. एक दिवस तो धोबी नदीवर कपडे धुत असताना एका नावेने एक राजा तेथे येतो. त्याच्यासोबत त्याच्या राण्याही असतात. ती नाव खूप सजवलेली असते. त्या राजाराणीच्या अंगावर खूपच दागदागिने असतात. त्यावेळेस त्या धोब्याला वाटते, माझे देखील आयुष्य असे असते तर मला माझ्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करावे लागतात. आणि ही गोष्ट दत्त महाराजांना कळते. दत्त महाराज त्याला विचारतात, तुला असे आयुष्य हवे आहे का? तुला असे आयुष्य जगायचे आहे का? असे आयुष्य तुला या जन्मात हवे का पुढच्या जन्मात? तो धोबी म्हणतो, या जन्मात तर माझे आयुष्य संपत आले आहे, मला पुढच्या जन्मात असे आयुष्य जगायचे आहे. तो धोबी पुढच्या जन्मात एक राजा होतो. दत्त महाराजांची सेवा केलेले फळ त्याला मिळते. पुढच्या जन्मातही मला तुमची आठवण राहावी, मला तुमचे दर्शन व्हावे अशी इच्छाही तो व्यक्त करतो. दत्त महाराज त्याला हो म्हणतात. हा आहे गुरुचरित्रामधील 9वा अध्याय. ज्या लोकांच्या मध्ये सेवेकरांच्या मध्ये आयुष्यात खूप त्रास असतो, त्यांना कोणत्याच कामामध्ये यश येत नाही, कितीही सेवा केली तर त्यांना प्रसिद्धी येत नाही, त्यांनी गुरुचरित्रामधील हा 9वा अध्याय 21 दिवसामध्ये वाचायचा आहे. तुम्हाला जर शक्य असल्यास तर तुम्ही हा अध्याय सलग 6 महिने वाचला तर तुम्हाला त्याचा खूपच चांगला अनुभव येईल. म्हणजेच तुमची आत्ताची परिस्थिती आणि तुम्ही 9वा अध्याय वाचल्यानंतरची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. तुमच्या आयुष्यात नक्कीच या अध्यायाच्या वाचनाने राजयोग येईल. गुरुचरित्रातील हा 9वा अध्याय तुम्ही रोज वाचू शकता किंवा तुम्ही संकल्पयुक्त 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस या अध्यायाचे वाचन करू शकता. 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, तर आपण 20 जून ते 10 जुलै या काळात 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा करणार असाल तरी देखील चालेल. संकल्पयुक्त सेवा करताना आपण मांसाहार पूर्णपणे टाळायचं आहे. आपण स्वतःही खायचं नाही आणि घरातल्यांनाही या संकल्पयुक्त सेवेच्या वेळी घरामध्ये मांसाहार टाळायचं आहे. त्याचबरोबर आपण परअन्नही टाळायचं आहे. हा गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचत असताना आपण गुरुचरित्र ग्रंथ घेऊन वाचायचं नाही, कारण गुरुचरित्र ग्रंथ वाचत असताना काही नियम आहेत, त्यामुळे आपण गुरुचरित्र ग्रंथ रोज हाताळायचा नसतो. तर आपल्या 9व्या अध्यायाची स्वतंत्र पोथी मिळते, ती आणून तुम्ही वाचू शकता. कोणत्याही धार्मिक पुस्तकांच्या दुकानात तुम्हाला गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाची स्वतंत्र पोथी मिळेल, ती आणून तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता किंवा नित्यसेवेमध्ये तुम्ही
गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचू शकता. अतिशय प्रभावी अध्याय आहे. या अध्यायाच्या वाचनाने तुम्हाला तुमच्या कर्माचे चांगले फळ मिळेल. त्रास कष्ट कमी होतील. सुखाचे दिवस येतील. गरिबी नाहीशी होईल. तुमची प्रगती होईल. तुम्हाला ऐश्वर्य लाभेल आणि तुम्हाला राजयोग प्राप्त होईल. हा अध्याय वाचण्यासाठी 9 ते 10 मिनिटांचा कालावधी लागतो. तर आपण रोज वाचला तरी चालेल किंवा संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर देखील चालेल. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.